सर्वांना नमस्कार. मित्र आम्ही डॉक्टर लोक सर्वांना सांगत असतो सारखं, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे पथ्य पाळा, ते पथ्य पाळा. जास्त खाल्लं तर तुमचं वजन वाढेल, वजन वाढलं तर तुम्ही आजारी पडाल. पण असे काही आहार आहेत, असे काही अन्नपदार्थ आहेत की तुम्ही त्याचं बंधन पाळण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रमाणामध्ये, थोडं जास्त प्रमाणामध्ये सुद्धा खाऊ शकता. पोट रिकामं ठेवा, उपाशी राहा, अशी गरज पडणार नाही. याला काय म्हणतो आपण? लो कॅलरी फूड्स. म्हणजे ह्या अन्नपदार्थामध्ये कसे आहेत? कॅलरीज कमी आहेत. जे तुम्हाला ऊर्जा मिळत असते, हे ऊर्जा जी मिळते ती वापरून शिल्लक राहिली तरच मग त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं किंवा साखर वाढते शरीरातली, किंवा तुमची चरबी वाढते, वजन वाढतं. पण जर हे मुळातच त्या अन्नपदार्थामध्ये कॅलरीज कमी असतील तर मग हे वाढणारच नाही. म्हणून हे लो कॅलरी फूड्स कोणते आहेत, कमी कॅलरीज असलेले हे अन्नपदार्थ कोणते आहेत, ते आज आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे त्याच्यावर यथेच्छ ताव मारता येईल किंवा त्याची सगळी चव तुम्हाला हवी तशी घेता येईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की माणसाला एका दिवसाला ज्या कॅलरीज लागत असतात, एक अंदाजे 1200 कॅलरीजच्या आसपास लागतात. परंतु त्याच्या कामाच्या स्वरूपानुसार जर कष्ट जास्त असतील तर कुणाला 1400 लागेल, 1600 लागेल, 1800 कॅलरीज पण लागतील दिवसाच्या, कुणाला 2000 पर्यंत सुद्धा लागतील. म्हणजे कसं कष्टाचं काम आहे. पण सर्वसाधारण बैठं काम करणाऱ्या माणसांना एक 1200 कॅलरीजची गरज असते दिवसभरात. म्हणजे सगळं सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही दिवसभर जे काही खाल, जे काही प्याल, त्याच्यातून मिळणाऱ्या कॅलरीज तेवढ्याच मिळायला पाहिजेत. आणि हे अन्नपदार्थ जे आपण चर्चा करणार आहोत, ते अन्नपदार्थ जर तुम्ही घेतले तर त्याच्याही आतमध्ये कॅलरीज राहतील. म्हणजे तुमचं शरीर एकदम निरोगी राहायला मदत होईल. तुमचं वजन, तुम्ही भरपूर पोट भरून खाल्लं तरी सुद्धा वजन वाढणार नाही आणि तुम्ही आजारी तर पडणारच नाही. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाला जे आहे ते म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये, फळांच्या ह्याच्यामध्ये जे आहे ॲपल ए डे किड्स डॉक्टर हवे, हे तर आधीपासून गाजलेली म्हण आहे. म्हणजे दररोज तुम्ही एखादं सफरचंद खाऊ शकता. तसंच ब्रोकोली आहे, ब्रोकोली पण तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, फायबर्स पण चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. आणि हे फायबर रिच फूड जर पोटामध्ये गेलं, याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स तर खूप कमी असतो. याच्यानं पोट साफ व्हायला मदत होते. अँटीऑक्सिडंट असतात ते पण तुमच्या शरीरामध्ये विषारी घटकांचा प्रभाव होऊ देत नाही, किंवा जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांचा पण तुमच्या पेशींवर किंवा कुठल्या अवयवावर दुष्परिणाम होऊ देत नाही. तसंच चिया सीड्स आहेत, चिया सीड्स पण चांगले असतात, कमी कॅलरीजचे असतात. तसंच वॉटरक्रेस, म्हणजे ज्याला जलपत्ती म्हणतात, ते पण चांगलं आहे. तसंच कोबी, पत्ता कोबी किंवा फुलकोबी, हे पण चांगलं आहे. कच्चं खायला पण चांगलं आहे, भाजी करून पण खाण्यासाठी चांगलं आहे. तसंच स्प्राउट्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कुठलेही मोड आलेले, लांब लांब मोड आलेले कुठलेही अन्नपदार्थ किंवा जे अन्नधान्य असतं ते जर तुम्ही घेतले तर ते पण चांगले आहे. ते पण लो कॅलरीज असतात. ज्यावेळेस त्याला लांब लांब मोड येतात तेव्हा त्याचं रूपांतर प्रोटीनमध्ये झालेलं असतं बऱ्याच वेळेला. आणि हे प्रोटीनमध्ये 1 ग्रामला फक्त म्हणजे 4 कॅलरीज मिळतात. मात्र हे जेव्हा तेलकट असतं, आता शेंगदाणे आहेत, जर तुम्ही असे वाळलेले शेंगदाणे खाल्ले त्याच्यामधून तेल जातं आणि या तेलामध्ये 1 ग्रामला 9 कॅलरीज जातात. म्हणजे एवढ्या कॅलरीज वाढतात. पण हे जर शेंगदाणे तुम्ही भिजवले आणि त्याला लांब लांब मोड आले तर याचं काय होतं रूपांतर? याच्यात आता 1 ग्रामला फक्त 4 कॅलरीज जातात. म्हणजे लो कॅलरी आहार बनवायचा असेल तर त्याला भिजवलं पाहिजे आणि त्याला मोड आलेले पाहिजेत, असं अन्नधान्य वापरलं पाहिजे. तसंच काही म्हणजे पदार्थ जे आहेत दुसरे, त्याच्यामध्ये काकडी येते, काकडी पण चांगलं आहे. आपण टमाटे म्हणतो ते पण चांगलं आहे. तसंच गाजर आहे, मुळा आहे. म्हणजे जिभेला जे पदार्थ गोड लागत नाही त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात, हे पण तुम्ही ओळखू शकता. तसंच कांदा आहे, कांदा दरवेळच्या जेवणामध्ये थोडा कच्चा कांदा खाल्ला चालतो, किंवा लसूण एखाद दुसरी पाकळी दिवसभराची तुम्ही लसणाची पण चालू शकते. तसंच जे पालेभाज्या असतात त्यांचं जे सूप बनवतात, हे सूप पण चांगलं असतं, त्याच्यामध्ये पण कॅलरीज जास्त नसतात, जे आपण जेवणाच्या सुरुवातीला घेतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं सूप पण घेतलं पाहिजे. तसंच बीटरूट हे पण चांगलं आहे, याच्यामध्येही कॅलरीज कमी असतात. तसंच शतावरी ज्याला म्हणतात, ॲस्पॅरागस, ते पण चांगलं आहे, त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात. तसंच ग्रेप फ्रूट, त्याला जेव्हा आपण म्हणतो की येडलिंबू, हे पण शरीरासाठी चांगलं आहे. तसंच
साधा लिंबू पण शरीराला चांगला आहे, त्याच्यामध्ये पण कॅलरीज नसतात. तसंच ढब्बू मिरची ही पण शरीरासाठी चांगली आहे, त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात. तसंच पपया थोड्याफार प्रमाणामध्ये, याच्यात ही कॅलरीज थोडी कमी असते. तसंच मुळा, तसंच पालक आहे किंवा स्ट्रॉबेरीज आहेत, ब्लॅकबेरीज आहेत, क्रॅनबेरीज आहेत, अशा ह्या बेरीज याच्यामध्येही थोड्या कॅलरीज कमी असतात. तसंच वाटाणे, फ्रेश वाटाणे असतील तर ते आणखी चांगले, त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि हे खाल्ल्यामुळं वजनही वाढणार नाही आणि तुम्ही आजारही पडणार नाही. तसंच आपण टरबूज म्हणतो, हे कमी प्रमाणामध्ये पण टरबूज, कारण थोडंसं गोड असतं, ते गोड चव आली की ते थोडं कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, त्याच्या कॅलरीज त्या मानाने थोड्याशा कमी असतात. तसंच जे हर्ब्स असतात किंवा लहान लहान जे वनस्पतीसारखं असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मेथी आहे, कोथिंबीर आहे, अशा पण प्रकारचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे, कारण याच्यामध्ये पण कॅलरीज खूप कमी असतात. मात्र याचे फायदे खूप होतात. जे हिरव्या रंगाचं किंवा वेगवेगळ्या रंगाचे जे पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, फळं आहेत, याच्यामधून जे तुम्हाला जीवनसत्व मिळतात, याच्यामधून जे तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, खनिजं मिळतात, क्षार मिळतात, म्हणजे आपण काय म्हणतो व्हिटॅमिन्स झाले, मिनरल्स झाले, ट्रेस एलिमेंट्स झाले आणि अँटीऑक्सिडंट झाले, हे जर सगळ्या अत्यंत आवश्यक गोष्टी आणि हे जर जिवंत असेल, म्हणजे निसर्गातून आलेलं फ्रेश असेल, तर त्याच्यामध्ये पाण्याचं पण प्रमाण भरपूर असतं. म्हणजे काय होईल की पाणी पण शरीराला पुरेसं मिळेल, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही, शुष्कता होणार नाही. आणि शरीराला पाणी जर कमी नाही पडलं, एक पाणी वरून पिण्यानं असेल किंवा हे अन्नपदार्थातून पाणी जाणं अत्यंत आवश्यक असतं, हे सगळं मिळून शरीराला पाणी जर चांगलं पडलं, चांगलं पाणी मिळालं, तर त्याच्यामुळं काय होईल की शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला सोपं होईल, पोट साफ व्हायला सोपं होईल. आणि आपण नेहमीच म्हणत असतो की पोट साफ तर त्याचं आरोग्य साफ. म्हणजे पोट साफ होणं जर असेल तर हे जे पदार्थ आपण सांगितलेले आहेत, लो कॅलरीज, फक्त याच्यात कॅलरीज कमी आहेत असं नाही, याच्यात साखर कमी आहे, याच्यात तेलकटपणा कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये फायबर्स जास्त आहेत. आणि फायबर जास्त, चौथा जास्त असल्यामुळं याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याचा फायदा शरीराला चांगला मिळतो. फ्री रॅडिकल्सचा दुष्परिणाम शरीरावर हे अँटीऑक्सिडंट्स होऊ देणार नाही. म्हणून हे जे पदार्थ आपण सांगत आहोत, हे पदार्थ कमी कॅलरीजचे असलेले, याच्यामध्ये मिरची पण बसते, साधी हिरवी मिरची. तसंच मशरूममध्ये पण कॅलरीज कमी असतात, प्रोटीन चांगले असतात मशरूममध्ये, म्हणून मशरूम पण खाल्लं पाहिजे. तसंच अद्रकचाही थोडाफार वापर आहारामध्ये केला पाहिजे. तसंच कंदमुळं जे असतात, ज्याला आपण गाजर म्हणतो, मुळा म्हणतो, हे पण आहारामध्ये घेतली पाहिजेत, याच्यातही कॅलरीज कमी असतात. तसेच छोट्या आकाराच्या ज्या संत्री असतात त्या पण चांगल्या असतात, त्या आंबूस आणि थोड्याशा गोड असतात चवीला, पण त्याच्यामध्येही थोड्या कॅलरीज कमी असतात, ते पण खाल्लं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये पण फायबर चांगल्या प्रमाणात मिळतात. तसंच दलिया किंवा ज्याला आपण भरडं पीठ म्हणतो, हे भरडं पीठ चांगलं असतं साध्या पिठापेक्षा, किंवा खूप बारीक केलेल्या पिठापेक्षा हे चांगलं असतं आणि याच्यामध्येही कॅलरीज कमी जातात. भात मात्र खाऊ नये जास्त, कारण त्याच्यामधून डायरेक्ट शुगर, ग्लुकोज जास्त जाते आणि त्याच्यामुळे कॅलरीज जास्त वाढतात. म्हणून भाताचं प्रमाण कमी घेतलं पाहिजे. आणि हे जे प्रोटीन्स म्हणतो आपण, द्विदल जे घटक असतात, द्विदल जो आहार असतो, सगळ्या डाळी आहेत आणि त्यातल्या त्यात मोड आलेले, हे हरभरा असेल, वटाणा असेल, शेंगदाणा असेल किंवा मूग असेल, उडीद असेल, हे असे जे असतात, याचे मोड आलेले जर घेतलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन चांगले असतात. या प्रोटीन्समध्ये सुद्धा 1 ग्रामला फक्त 4 कॅलरीज मिळतात. म्हणजे साखरेमधून, गोडमधून सुद्धा 1 ग्रामला 4च कॅलरीज मिळतात. आपला उद्देश काय पाहिजे, कॅलरीज जास्त नाही पोटामध्ये गेल्या पाहिजे. म्हणून आपण काय करतो की चहा पिणाऱ्या माणसांना सांगतो की असा चहा प्या की त्याच्यामध्ये दूध पण टाकू नका, कारण दुधामधून पुन्हा तूप जाईल, तूप गेलं की ते 1 ग्रामला 9 कॅलरीज जाते. आणि म्हणून काय म्हणतो, आणि साखरही टाकू नका म्हणतो, साखरेची जास्त गरज नाही शरीराला. पण गरज कशाची आहे, प्रोटीन्सची गरज आहे, अँटीऑक्सिडंट्सची गरज आहे, व्हिटॅमिन्सची गरज आहे, मिनरल्सची आणि ट्रेस एलिमेंट्सची शरीराला गरज आहे. हे जास्त गरज असते आणि याला जोडून मग थोड्याफार प्रमाणामध्ये ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट लागतं शरीराला आणि थोड्या प्रमाणामध्ये फॅट किंवा ऑइल पण लागतं शरीराला. तर याचं प्रमाण कमी पाहिजे, गोड याचं आणि तेलकट तुपकट प्रमाण कमी पाहिजे, मीठ पण कमी पाहिजे. आणि बाकीचं जे आपण सांगितलं, ज्याच्यामध्ये प्रथिनं आहेत जास्त, आहार असा घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये प्रथिनं चांगली आहेत, ज्याच्यामध्ये हिरव्या किंवा वेगळ्या रंगाच्या
जिवंत असलेल्या निसर्गातून आलेल्या फ्रेश पालेभाज्या, फळभाज्या, फळं अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि फायबर्स असतात, विटॅमिन्स असतात, जीवनसत्व असतात. हे सगळे लक्षात घेऊन आपण हे जे आज नावं घेतली हे अन्नपदार्थाची, हे अन्नपदार्थ तुम्ही मनसोक्त त्याची चव घेऊ शकता, त्याचा टेस्ट घेऊ शकता, त्याला नियमित आहारामध्ये वापरू शकता आणि त्यामुळं तुमचं थोडं जास्त प्रमाण जरी झालं तरी तुमचं वजन वाढणार नाही, तुम्ही आजारी पडणार नाही. म्हणजे दोन्ही फायदे तुम्हाला मिळतील. तुमचा स्टॅमिना, तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहायला त्याच्यामुळे मदत होईल. स्त्री असेल, पुरुष असेल, दोघांचीही स्टॅमिना चांगल्या प्रकारे या आहारामुळे मेंटेन होईल. म्हणून हा कमी कॅलरीज असलेला हे जे लो कॅलरीज फूड्स आहेत याचा आहारामध्ये नियमितपणानं समावेश केला पाहिजे. तर हा नियमितपणानं समावेश करूया, आपलं वजन नियंत्रित ठेवूया, आपलं आहार चांगला ठेवून आरोग्य पण चांगलं निरोगी ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.